हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, ती स्वयंपाकघरात उभी होती. चुलीवर भाजी उकळत होतं, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच शिजत होतं. ती भूक पोटाची नव्हती, ती भूक होती मलाही कुणीतरी एकदा तरी समजून घ्यावं ह्याची. सुमी, आई, घरातील पहिली उठणारी आणि शेवटी झोपणारी. नवऱ्याच्या ऑफिसचे डब्बे, मुलाच्या शाळेच्या पिशव्या, सासूबाईच्या औषधाच्या वेळ, सगळं तिला तोंडपाठ होतं. पण तिच्या मनात काय चाललंय हे कुणालाच माहीत नव्हतं. आरशात पाहताना तिला कधीकधी स्वतःचा चेहरा अनोळखी वाटायचा. कधी तर तीही हसत होती, स्वप्न पाहत होती. पण त्या सगळ्यात जबाबदारी नावाच्या कपाटात बंद करून ठेवली होती. तिची भूक काय होती? तिला नको होतं सोनं, नको होतं मोठं घर, नको होतं कौतुकाचे शब्द. तिला फक्त इतकंच हवं होतं, कुणीतरी शांतपणे शेजारी बसावं आणि म्हणावं, आज तू थकलीयस, मी आहे. पण घरात सगळे बोलत होते, कुणी ऐकत नव्हतं. एक छोटीशी घटना. एक दिवस मुलगा म्हणाला, आई, तू नेहमीच रडूसारखी का दिसतेस? तो प्रश्न साधा होता, पण सुमी आईच्या मनात खोलवर काहीतरी तुटलं. ती उत्तर देऊ शकली नाही, कारण तिला स्वतःलाच उत्तर माहीत नव्हतं. त्या रात्री तिने डायरी उघडली. खूप वर्षांनी पहिल्या ओळीत तिने लिहिलं, आज मला भूक लागली आहे. जेवणाची नाही, माझ्या अस्तित्वाची. ती शांत क्रांती. पुढच्या दिवसापासून ती बदलली. मोठ्या आवाजात नाही, अगदी हळूच. ती सकाळी 10 मिनिट स्वतःसाठी बसू लागली. चहा थंड होऊ दिला, पण मन गरम ठेवलं. तिने पुन्हा गाणं ऐकायला सुरुवात केली. आरशात पाहून स्वतःशी बोलायला लागली. कुणी तिला बदलायला सांगितलं नव्हतं, तिने स्वतःच परवानगी दिली होती. मीही माणूस आहे. त्या रात्री मुलगा तिच्या जवळ बसला. काही न बोलता. तेवढंच तिला पुरेसं वाटलं. डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते वेदनेचं नव्हतं. ती भूक अजूनही पूर्ण झाली नव्हती, पण पहिल्यांदा तिला वाटलं, कदाचित आता कोणीतरी पाहतंय. त्या सकाळी घर नेहमीसारखंच होतं. भांडी वाजत होती, टीव्ही सुरू होता, घड्याळ टिक-टिक करत होतं. पण सीमाआई बदललेली होती. ती आता प्रत्येक वेळी हो म्हणत नव्हती. ती आता थोडी थांबून बोलत होती आणि सर्वात महत्त्वाचं, ती स्वतःचंच ऐकू लागली होती. नवऱ्याची नजर. रमेशने हे सगळं पहिल्यांदा लक्षात घेतलं. ते जेवताना मीठ कमी होतं. तो रागवणारच होता, पण तिने शांतपणे म्हटलं, आज मी थकले. जरा मीठ तू वाढव. त्या एका वाक्यात ना ओरड होती, ना तक्रार, फक्त सत्य होतं. रमेश गप्प झाला. त्याला आठवलं, लग्नाच्या पहिली वर्षातील सुमी, हसरी, बोलकी, स्वप्न पाहणारी. ती कधी हरवलेली हे त्यालाच कळलंच नव्हतं. घरातील शांतता, मुलांनाही बदल जाणवला. आई आता रागवू नाही, समजावून बोलत होती. तिने अभ्यासापेक्षा प्रश्न विचारायला सुरुवात केली. आज शाळेत तुला कसं वाटलं? तो प्रश्न ऐकून मुलगी म्हणाली, आई तू आज वेगळी वाटतेस. सुमी हसली. त्या हसण्यात अपराधपणा नव्हता, स्वीकार होता. भुकेचं खरं रूप. त्या रात्री तिने पुन्हा डायरी उघडली. माझी भूक प्रेमाची होती, पण इतरांकडून नाही, स्वतःकडून. तिला समजलं, आपण सगळ्यांना भरवताना स्वतःला उपाशी ठेवलं होतं. एक धक्का. पण आयुष्य सरळ नसतं.
एक दिवस सासूबाई आजारी पडल्या. घरात पुन्हा जबाबदाऱ्या वाढल्या. सगळे पुन्हा तिच्याकडे पाहू लागले. ती स्वयंपाकात तिचं औषध, तिची धावपळ. क्षणभर तिला वाटलं परत तेच. पण यावेळी तिने वेगळं केलं. ती थांबली आणि म्हणाली, मला थोडी मदत हवी आहे. घर गप्प झालं. पहिली स्वीकारलेली मागणी. रमेश पुढे आला. मी करतो आज स्वयंपाक. तो स्वयंपाक खास नव्हता. चवही परफेक्ट नव्हती. पण त्या जेवणात सुमीची भूक थोडी कमी झाली. त्या रात्री ती शांत झोपली. स्वप्नात ती तरुण होती. पुन्हा एकदा उठल्यावर तिने ठरवलं, मी आई आहे, पण त्याआधी मी स्त्री आहे. आणि ही जाणीव सगळ्यांपेक्षा मोठी होती. त्या दिवशी सुमी आईने काही वेगळं केलं नव्हतं. घर नेहमीसारखंच होतं. पण तिच्या मनात निर्णय पक्का झाला होता. ती आरशासमोर उभी राहिली. खूप वेळ स्वतःकडे पाहत राहिली. तिला दिसलं आई, बायको, सून. पण ती स्वतः कुठे होती? तिने एक पाऊल उचललं. तिने डायरी बंद केली आणि पहिल्यांदाच घरात एक नोट ठेवली. मी पळून जात नाहीये. मी हरवत नाहीये. मी फक्त थोडा वेळ स्वतःला शोधायला जाते. ती फक्त 2 दिवसासाठी माहेरी जाणार होती. मोठी गोष्ट नव्हती. पण घरासाठी ती मोठी शांतता होती. घराला उमगलेली किंमत. पहिल्या दिवशी स्वयंपाकात उशीर झाला. औषधाची वेळ चुकली. घर विस्कटलेलं होतं. दुसऱ्या दिवशी रमेश थकला. मुलं गप्प झाली. तेव्हा सगळ्यांना जाणवलं की फक्त काम करणारी बाई नव्हती, ती घराची धडधड होती. परत येताना तिसऱ्या दिवशी सुमा आई परत आली. ती दारात उभी होती. कुणी ओरडलं नाही. कुणी तक्रार केली नाही. मुलगी धावत आली. आईला मिठी मारली. रमेश फक्त एवढंच म्हणाला, तू गेल्यावर कळलं आपण तुला किती गृहीत धरलं होतं. त्या एका वाक्यात वर्षानुवर्षाची भूक विरघळली. तिची भूक पूर्ण झाली का? नाही. पण आता ती उपाशी नव्हती. आता ती बोलू शकत होती, थांबू शकत होती आणि गरज पडली तर नाही म्हणू शकत होती. शेवटी ओळखत्या रात्री तिने डायरीत शेवटचं लिहिलं, आईची भूक कधी शरीराची नसते. ती असते स्वतःला विसरू न देण्याची. आणि त्या दिवशी सुमी आईने पहिल्यांदाच पूर्ण श्वास घेतला. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.